सांस्कृतिक भवन आहे त्या भवनामध्ये वेगळ्या प्रकारचं जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून, नगरसेवकांच्या माध्यमातून ते अतिक्रमण तात्काळ काढून पूर्व सूचनेनुसार अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनासाठी 4 एकर 17 गुंठे जागा राखून ठेवण्यात यावी। जर ही नाही झालं तर तुम्हाला सांगतो नगरसेवक आणि पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात येतील। आमचा तिसरा मुद्दा आहे 2014 साली हाफकिन इन्स्टिट्यूटमधील 70 एकर जागेपैकी 5 एकर जागा आरटीसाठी आपण ठराव करून घेतलेली आहे। ती जागा आता महाराष्ट्र शासनानं आरटी मंजूर केलेली आहे। त्या आरटीचं मुख्य कार्यालय हाफकिन या ठिकाणी होण्यासाठी 5 एकर जागेचा ताबा आरटीला देण्यात यावा ही आमची महत्त्वपूर्ण मागणी आहे। 4 नंबरची प्रश्न आमचा असा आहे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं नाव महामानवाच्या यादीमध्ये घेतलं जावं, जेणेकरून सरकारी ऑफिसमध्ये माझ्या लहुजींचा फोटो दिसेल। 5 नंबरची मागणी अशी आहे, 13% आरक्षण आहे अनुसूचित जातीचं, त्याची गोड करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावं। आणि साहित्य सम्राट 6 नंबरचा जो मुद्दा आहे, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे। गेली अनेक वर्षापासून आपण ही मागणी करत आहोत। या 6 मागण्यांच्या करिता पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणी आपण प्रयाण करत आहोत। धन्यवाद। निवेदन दिलेलं आहे। निगडी या ठिकाणी असलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मेट्रोच्या संदर्भातील काम सुरू आहे आणि त्यामुळे त्या मेट्रोचं स्टेशन हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेसाठी अडचण ठरत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी यमुनानगर निगडी या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सांस्कृतिक भवनासाठी जी 4 एकर 17 गुंठे जागा मंजूर करण्यात आली होती, त्या जागांवर अनेक विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। ते अतिक्रमण काढण्यात यावं या संदर्भातील एक मागणी घेऊन, त्याचबरोबर 2014 साली लोकशाहीर